हॅलो एव्हरीवन. सो आज आपण ज्या मूवीचा रिव्ह्यू करणार आहोत त्याचं नाव आहे सुभेदार, स्टारिंग अनिल कपूर, राधिका मदान, सौरभ शुक्ला, आदित्य रावल अँड मोना सिंग ॲज लीड कॅरेक्टर्स. मूवी रिलीज झालेला आहे डिरेक्टली ऑन अमेझॉन प्राईम व्हिडिओ. मूवी थिएटरमध्ये रिलीज केलेला नाहीये. मूवी रिलीज झालेला आहे अमेझॉनवरती ऑन 5 मार्च 2026. मूवीचा रनिंग टाइम शॉर्ट आहे. इट इज क्वाईट अ क्विक मूवी आय वुड से. 142 मिनिटं 142 मिनिटचा तुम्हाला पूर्णपणे प्लॉट तिथे रंगवलेला बघायला मिळतो. मूवीच्या स्टोरीलाईनकडे आता आपण बोलूया. स्टोरीलाईनमध्ये आपल्याला बघायला मिळतं, नावातच सांगितलं जसं सुभेदार, जे मेन कॅरेक्टर इट इज प्लेड बाय अनिल कपूर. ही इज रिटायर्ड फौजी मिलिटरी ऑफिसर. त्याचं नाव असतं अर्जुन मौर्य. जेव्हा त्याची रिटायर्ड लाईफ सुरू होते त्यानंतर वेन ही हॅज टू कोप अप विथ दी लोकल कम्युनिटीज. सो द स्टोरी इज बॅकड्रॉप इज सेट बेसिकली इन सम पार्ट्स ऑफ मध्य प्रदेश. तर तिथल्या काही लोकल टायकून्स किंवा गुंडाज यांच्यासोबत त्याला कसं भिडावं लागतं. आणि तिथली एक दीदी आहे, तिचे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे मोना सिंगने, आणि तिचा छोटा भाऊ जे कॅरेक्टर आहे ते प्ले केलेलं आहे आदित्य रावल याने. सो दे आर व्हेरी पॉप्युलर गुंडाज देअर. आणि त्यांच्या मार्फत कसा ह्या सुभेदारला त्रास दिला जातो आणि त्या कम्युनिटीशी जोपर्यंत तो मॅच होत नाहीये किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगत नाहीये, त्यांच्या हाताखालचं ताटाखालचं मांजर म्हणून राहत नाहीये, तोपर्यंत सुभेदार हॅज टू फेस मेनी डिफिकल्टीज. आणि ह्याच्याच जोडीला सुभेदारला, आपल्या अनिल कपूरना, अर्जुन मौर्याला त्याच्या पर्सनल लाईफमध्ये त्याची जी मुलगी आहे श्यामा, तिच्यासोबत पण त्याचे थोडेसे सतत वाद होत असतात किंवा त्यांची रिलेशनशिप पण थोडीशी अब्रप्ट आहे, डिस्टर्ब्ड आहे. आणि ते कॅरेक्टर मुलीचं प्ले केलेलं आहे ऑफकोर्स राधिका मदान याने. सो राधिका मदानचं कॅरेक्टर मला जे काही तिने काम केलं ते खूप जास्त आवडलं. मूवीचा थोडासा पेस मला स्लो वाटला. आणि स्टोरी मी तुम्हाला जी सांगितली ही स्टोरी माझ्या मते कमीत कमी एक म्हणजे एक बेसिक एंटरटेनिंग फिल्म ह्यात बनू शकली असती. कुठेतरी मला चांगलं पण वाटतं की अनिल कपूर आणि ऑल दी अदर प्रोड्युसर्स दे डिडंट डिसाइड टू रिलीज इट इन थिएटर्स, कारण थिएटरमध्ये प्रचंड मग फटका देखील बसण्याची शक्यता होती. बट इन दिस पर्टिक्युलर केस अमेझॉन प्राईमवरती जरी अवेलेबल असला, 142 मिनिट्सपैकी मला एंटरटेनिंग पार्ट रफली हाफ अन आवरचा असू शकतो आय वुड से. जिथे जिथे सौरभ शुक्ला वॉज इन द फ्रेम किंवा अनिल कपूर चे काही इंटेन्स सीन्स आहेत, when he is showing all his rage and everything, that is beautiful. पण एक आपल्याला काहीतरी उणीव भासते ह्याच्यामध्ये. आपल्याला असं जाणवतं की मतलब वो मजा नाही आ रहा. स्क्रीनवरती खिळवून ठेवणं एवढं काही झालेलं नाहीये. बघताना तुम्हाला थोडंसं मध्ये मध्ये बोर व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला असं वाटेल की अरे क्यों चल रहा है यार, और कितना और सहना पडेगा, कितना देखना पडेगा. बाकी मूवीमध्ये एक सरप्राइझिंग एलिमेंट आहे. शेवटी गेस्ट अपिअरन्स आहे. कुणाचा ते मी आता फोडणार नाहीये. ऍटलिस्ट बघणार असाल तर तुम्हाला ती तरी एक वेगळी एक्साइटमेंट राहू देत. बट ऑल इन ऑल इट इज अ गुड मूवी टू वॉच. पण नाव किंवा त्याचं ज्याप्रमाणे प्रमोशन केलं जाते तेवढं काही मला स्टोरीमध्ये किंवा ज्या पद्धतीने स्क्रीन प्ले केला गेलाय तेवढं काही जाणवलं नाही. सुरेश त्रिवेणी हॅज रिटन दिस मूवी अँड डिरेक्शन इज ऑल्सो डन बाय हिम. मूवी आहे, बघू शकता, बट थोडंसं मला अजून आय वॉन्ट रेकमेंड इट फुल्ली. जेव्हा अजून इतके सुंदर बाकीचे प्रोजेक्ट्स आहेत तर तुम्ही यू टेक आउट युअर टाइम अँड ऑन संडे फंडे यू गो अँड स्पेंड युअर टाइम 142 मिनिट्स ऑन धिस मूवी. एवढं काही सांगणं इतपत नाहीये. अनिल कपूरचे फॅन असाल यू विल ऑफकोर्स लव्ह द मूवी. बट अदर दॅन दॅट तुम्हाला थोडंसं ठीक आहे, चला चालतंय आणि आफ्टर मूवी फिनिशेस यू विल बी ओके. चलो ठीक आहे, म्हणजे एक एंड सुंदर दाखवलेला आहे. बट या दॅट्स इट. बघायचं तर बघा, बट नॉट 100% रेकमेंडेशन. बाकी यू डिसाइड. ओके, भेटूयात पुढच्या रिव्ह्यूमध्ये. टिल देन धन्यवाद.